नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो होतो आपल्या हरभऱ्याच्या वावरामध्ये पाणी भरण्यासाठी. तर बरेच दिवस झाले आपण हरभऱ्याला पाणी देखील भरलेलं नव्हतं. तर बघा आपला हरभरा हा पूर्णपणे वापसावून गेलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा पूर्णपणे वापसावून गेलेला आहे. वापसावून गेला म्हणजे त्याला पूर्णपणे अशी वरती मातीची खपली आलेली आहे. खपली आली म्हणजे त्याला पाण्याची नितंब देणे गरजेचं आहे. पाणी जर आपण वेळेत जर दिलं नाही तर तो आपला कोणत्याही प्रकारचा हरभरा हा येणार नाही. तर हे बघा आपल्या या ठिकाणी हरभरा देखील उतरून पडलेला आहे. तर काही ठिकाणी हरभरा उतरत देखील आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्या वावरामध्ये पक्ष्यांनी देखील हा खूप त्रास दिलेला आहे. पक्ष्यांनी हे पूर्णपणे आपला हरभरा हा पूर्णपणे खाऊन टाकलेला आहे. खाऊन टाकल्यामुळे आपले त्याचे पूर्णपणे गट होणार आहे. तर हे बघा आता आपल्या या ठिकाणी पूर्णपणे भरून झालेलं आहे. हे बघा आपलं हे वावर पूर्णपणे आपण इकडं भरून घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तर आता या ठिकाणी आपण 5-6 वाफे देखील भरून घेतलेले आहे. तर आपल्या या ठिकाणी 4 वाफे भरायची बाकी आहे, तर ते देखील आपण भरून घेणार आहोत. तर तुम्ही रोज म्हणतात का तुमच्या शेतातील आम्हाला बारं दाखवा, तर आमच्या शेतातील बारं देखील दाखवतो. शेतातील म्हणजे वावरातील बारं देखील दाखवतो. तर हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे हे आमचं बारं आहे. बाऱ्याला हे बघा खूप मोठा उंच डोंगर देखील आहे. इकडं डोंगर देखील आहे. तर तुम्हाला आपला हा डोंगर कसा वाटतो, तसेच आपला हा हरभरा हा येईल की नाही, तर ते आम्हाला कमेंट करून सांगा. कारण पक्ष्यांनी पूर्णपणे अशा ह्या पद्धतीने हरभरा खाऊन टाकलेले आहे. हे बघा, हे बघा, हे पूर्णपणे पक्ष्याने उकरलेलं आहे. हे बघा या पद्धतीने पक्ष्याने उकरलेलं आहे. या पक्ष्याने उकरल्यामुळे हरभरा हा कोणत्या प्रकारचे येणार नाही, कारण त्यात शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान आहे. तर आपलं हे बघा, हे पूर्ण शेत भरून झाल्यावरती आता आपली 7 वाजता लाईट जाणार आहे. 7 वाजता लाईट गेल्यावरती आपलं कामकाज पूर्णपणे बंद करावं लागणार आहे, कारण 7 वाजता लाईट जाणार आहे. बघा, ह्या बघा आपल्या ह्यामध्ये इकडं सूर्य देखील मावळलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी पूर्णपणे आपला हा डोंगर आहे. हे बघा या पद्धतीने इकडं पण देखील डोंगर आहे. इकडला दाखवतो, हा आपला डोंगर आहे. हे बघा या पद्धतीचा डोंगर आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला. तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.